म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव नेनसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मजहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी गुरुपादुकेला महायोग पीठे तटवी मरथ्यं वरं पुंडरीकाय दान्तो मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुझरे चरणे संतांचिया तुझरे चरणे संतांचिया त्यांच्या कृपादाने कसे जावे दारो त्यांच्या कृपादाने कसे जावे दारो तुझरे चरण संतांचिया तुझरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कसे जावे दारो त्यांच्या कृपादाने कसे जावे दारो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव देव म्हणून व्यर्थ काहिंडसी निज देवने नसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजात्मदिवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग खऱ्या अर्थाने सांगायला गेलं आळंदी ज्यांचं गाव आहे इंद्रायणी ज्यांची माय आहे ज्ञानेश्वरी ज्यांचा भाव आहे असे महावैष्णव ज्ञानोबा आहे यांचा 3 चरणाचा देवपर प्रकरणातील अभंग विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून महावैष्णव ज्ञानोबा आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर देवाच्या रूपाचं देवाच्या गावाचं आणि देवाच्या नामाचं खऱ्या अर्थाने अस्तित्व प्रकट करतात खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही ज्या देवाला पाहतो आणि माऊलीनं जो देव सांगायचा आहे तो देव माऊली या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल या अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की पहा हनुमंत जयंतीच्या उत्सवानिमित्त किंवा यात्रेनिमित्त सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची दुसऱ्या दिवशीची आणि त्यातलं परम भाग्य म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या रामनवमी दिवशी करण्याचा योग तर खऱ्या अर्थाने सांगायला गेले या यात्रेच्या निमित्तानं आयोजित अशी सुंदर अशी आजची कीर्तन रूपी सेवा जी माझ्यासारखे एका अज्ञानी लेकराकडे आली की जे अज्ञानी लेकरू संत कृपा झाली वाचा बोलाया ओ कारण हे मजेची सवय झाले परी म्या नाही केली नाही से जेने जाणीतले तो सुटला गा अगदी या उक्तीप्रमाणे सांगा झाल्यास बोलणारा जरी देह दिसत असला तरी माझ्या वाचेला वळवणारी सत्ता माझ्या बुद्धीला वळवणारी सत्ता आणि माझ्या मुखाच्या वाटे ज्ञान बाहेर पडणारी सत्ता ही भगवंताची आहे विठ्ठल सांगायला गेलं शास्त्र सांगतं वयाने ज्ञानाने अनुभवाने मानाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसमोर लहानांनी भाष्य करू नये आता तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने कसे आहेत मोठे आहेत अनुभवाने मोठे आहेत त्यातील त्यात आमचे गुरुवारी आमचे लोंढे महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे संतोष महाराज असतील ज्यांच्या मार्फत आज इथं मला यायला मिळालं ते असतील किंवा तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहात परंतु शास्त्र काय सांगतं ज्ञानाने मोठे असणाऱ्या व्यक्तीसमोर लहानांनी बोलू हो पण ज्या व्यक्तीकडे गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती आहे त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला बोलण्याचा अधिकार शास्त्राने दिला विठ्ठल खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्ञानोबा यांचा सुंदर असा हा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझी माऊली जागृती करते ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी माऊली काय करते जागृती करते कशाची जागृती करते तर या जगताच्या पाठीवर जो परमार्थ आम्ही करतो तर त्या परमार्थाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या अभंगाच्या माध्यमातून माऊलींनी केलं आम्हा सर्वांना देव ज्ञात आहे आम्हा सर्वांना देव माहिती आहे नवे नवे ज्याला देवच माहिती नाही असा अजून जन्माला आलेला आमचं जीवनच ज्या देवाच्या नावावर चालतं तो देव सगळ्यांना ज्ञात आहे पण माऊलींनी असा देव आम्हाला दाखवला किंवा माऊलींनी अशा देवाची व्याख्या या अभंगाच्या माध्यमातून केली की जो देव जाणल्यानंतर आमच्या जीवनाचा उद्धार आहे विठ्ठल करिता 84 लक्ष योनींपैकी एक मनुष्य नावाची योनी अशी आहे की जिच्याकडे ती ॲबिलिटी कॅपॅसिटी
कॅपॅसिटी आहे किंवा ती क्षमता आहे. कशाची क्षमता आहे? तो देव जाणून घेण्याची. इतर योनियांच्या ठाई हे सुख नाही. किती योनी आहेत? 84 लक्ष योनी आहेत. पण त्यातील माणूस नावाची योनी अशी आहे जिच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची ताकद आहे, जिच्याकडे भावना आहे, जिच्याकडे संवेदना आहे, जिच्याकडे प्रेम आहे, जिच्याकडे बोलण्याची काय क्षमता, ऐकण्याची क्षमता, ह्या सगळ्या क्षमता ज्याला प्राप्त आहे तो म्हणजे. आणि याच मानवाच्या जन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. इतर योनी ही घडे देवाचे भोजन देवाचे भजन आणि नाही कोठे. ज्याप्रमाणे संत सांगतात देवाचं भजन करण्याचं एकमेव योनी आहे ती म्हणजे माणसाचे. शास्त्र काय सांगतं माहिती का? 3 प्रकारचे योनी असतात. एक योनी अशी असते की ज्यांना मनुष्य जन्म मिळतही नाही आणि कळतही नाही. एक योनी अशी असते ज्यांना मनुष्य जन्म कळतो पण मिळत नाही. आणि एक योनी अशी असते ज्यांना मिळतो पण. आता ज्यांना मिळतही नाही आणि कळतही नाही ती योनी पशु पक्ष्यांची आहे, ज्यांना हा देह प्राप्तही झाला नाही आणि त्या मनुष्य जन्माची किंमतही त्यांना कळाली नाही. एक योनी स्वर्गातल्या देवांची. स्वर्गीचे ही अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्म. आम्हा स्वर्गातले देव ज्यांना या देहाचं महत्व कळालं पण मिळाला. आणि योग योनी आमच्या सर्वसामान्य माणसांसारखी ज्यांना मिळालाय पण कळाला नाही. आणि तोच कळवण्यासाठी संत आमच्या जीवनात येत असतात. मनुष्य जन्माचा उद्धार करण्यासाठी संतांची प्राप्ती आपल्या जीवनात होत असते. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आहे ना एका योनीत कोटी वेळा फिरावं लागतं तेव्हा हा आपल्याला मिळतो. इतर योनियांच्या ठाई लाख वेळा जन्म घ्यायला लागतो पण मनुष्य नावाची योनी अशी आहे फक्त 4 लक्ष वेळा जन्म आहे, परत नाही. मग परत फिरावं लागेल आम्हाला. मांजराच्या जन्मातून कुत्र्याच्या जन्मात जावं लागेल आणि कुत्र्याच्या जन्मातून परत फिरावं लागेल. आणि हाच जन्म मरणाचा फेरा संपवता येतो तो फक्त याच देहात विठ्ठल. म्हणतात ना मनुष्य जन्म न मोल रे यू मिट्टी में ना डोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा अभिनय कभी नहीं. म्हणजे कबीर महाराज फार सुंदर सांगतात बरं. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नामक जमाना. म्हणजे कबीर महाराजांचं म्हणणं आहे 3.5 हातांचा मनुष्य जन्म देवाने तुम्हा आम्हाला दिला. मग किम कारणाने दिला? फक्त खाणे पिणे झोपणे मौज मज्जा मस्ती यासाठी दिला का? नाही. काहीतरी करायचंय, जीवनाचा उद्धार करायचाय, जीवनाचा सार्थक करायचाय त्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजने गोमटा तो या झाला वाटा बाधिकेचा. कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. आम्ही वापरतो भोजनासाठी. रात्रंदिवस तळमळ चालू आहे कशासाठी? इतभर पोटासाठी. पहा केवढी आटाआटी. रात्रंदिवस तळमळ आहे फक्त एवढ्या पोटासाठी सुरू आहे. परंतु ज्या हेतू कारणाने आम्हाला प्राप्त झाला तो हेतू म्हणजे भगवंताला साध्य करणं, भगवंताला प्राप्त करणं. हे या मनुष्य जन्माचं काय माहिती का ध्येय आहे. आणि हे आम्हाला उमगलं पाहिजे, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि हे समजण्याकरिताच मला असं वाटतं की पहा ना इतर योन्यांच्या ठाई जे सुख नाही ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी अनमोल अशा किमतीचा देह आमच्याकडे आलाय. म्हणून तुकडोजी महाराज काय सांगतात माहिती का? घे 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 हरिनाम घे माया सारी
नरासारखा जन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही, परत मिळणार नाही. मग काय करावं लागेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आता नामस्मरण फार मोठी गोष्ट आहे का हो? नाम अशी गोष्ट आहे जगताच्या पाठीवर माझ्या माऊलींचं म्हणणं आहे, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चारण गगनाहुनी वाढ नामा. नाम आकाशापेक्षाही मोठं आहे, एवढी त्याची महती आहे. आणि आम्हाला आमच्या जीवनात येऊन नामस्मरणाच्या पलीकडे काहीच करायचं नाही. नामस्मरणात एवढी ताकद आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. कितीतरी जन्माची पाप आमच्यावरची काय होतील, नष्ट होतील, पण कधी त्यासाठी नामसंकीर्तन करावं लागेल. आता आम्ही म्हणतो नामसंकीर्तन करावं लागेल, मग मला सांगा हे कीर्तन करावं लागेल का? अंतरंगातलं कीर्तन करावं लागेल, तेव्हा काय होईल, आमच्यावरचे सगळे पाप अनंत जन्माची पाप नष्ट होतील. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्यासाठी आहे ना अंतकरणातल्या कीर्तनाची गरज आहे. ते श्वासाने कीर्तन करायचं. हे कीर्तन म्हणजे साधन आहे, ज्या साधनाच्या माध्यमातून भक्तीची वाट समाजाला दाखवायची आहे. पण खऱ्या अर्थाने जर कीर्तन कोणतं करायचं तर ते नामस्मरणाचं कीर्तन आमच्या श्वासाच्या वाटे झालं पाहिजे. तर आणि तरच काय होऊ शकतं, तर आम्ही आमच्या या जीवनातून तरू शकतो. आता नाम ही अशी गोष्ट आहे, ज्या नामाच्या जीवावर रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवा तारण हरी एक. सगळी पाप तरवण्याचं जर काम कोण करत असेल ना तर रामकृष्ण हरी आहे. जो आमच्या जीवनात जर असेल, आम्ही एकदा जरी विचार करा, नामाच्या जोरावर आजमेळा उधारू शकतो, तर आम्ही काय उधारू शकत नाही. बरं एवढं पण सोपं नाही. आयुष्यभर शिव्या श्राप देऊन शेवटच्या क्षणी राम राम म्हणायचं, एवढं सोपं आहे का? नाही. त्यासाठी अहर्निशी सदा करावा परमार्थ. त्यासाठी सतत काय करावं लागतो माहिती का? परमार्थ करावा लागतो. आमचं झालंय काय, आम्ही आयुष्यभर संसार करतो, आम्ही आयुष्यभर प्रपंच करतो, आणि शेवटच्या क्षणी काय आठवतं? हा प्रपंचच आठवतो, आणि पुढच्या जन्मात तोच प्रपंच घेऊन आम्ही परत येतो. शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव मुखात यावं यासाठी परमार्थ करायचा असतो. माझा शेवटचा क्षण तरावा यासाठी परमार्थ असतो का? यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस हो, यासाठी नामस्मरण जीवनात महत्वाचं आहे. कारण एकदा का या मनुष्य जन्माचं वर्म चुकलं तर चुकली या वर्म जर चुकलं तर परत यावं लागतं, परत फिरावं लागतं. म्हणजे एकनाथ बाबा फार सुंदर सांगतात ना, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही यावं लागल. मग आम्हाला परत इथे यायचंय का? बरं जिथं यायचंय ती काय लय सुखाचं आहे का? हे काय लय सुखाचं आहे का? आम्हाला दिसताना जरी सुखाचं दिसत असलं तर याच्यापेक्षा दुःखाचं काहीच नाही. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोनिता नारायणा,
सांगू आता गर्भीच्या यातना. परत परत तिथंच आहे. एवढं दुःखाचं आहे. मातेच्या उदर कुहरी पचवूनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मी मरते. अहो आईच्या उदरामध्ये एवढं कष्ट आहे, एवढ्या यातना आहेत की तुमच्या आमच्या जीवाने आईच्या उदरात असताना भगवंताला वचन दिलतं इथून बाहेर काढ, बाहेर आल्यानंतर तुझी भक्ती करेल. पण आतमध्ये सोहम सोहम म्हणणारा जीव बाहेर येऊन कोहम कोहम करू लागला. बाहेर आल्यानंतर तुझं भजन न करेल हा वचन दिलेला जीव बाहेर आल्यानंतर मायेच्या स्पर्शामुळे विसरला मी कोण आहे. बाहेर आल्यानंतर विसरला देवाला दिलेलं वचन. आतमध्ये असताना एक वेळ करी या दुःखा वेगळ, एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 दुरिताचे जाळे उगवूनी, दुरिताचे जाळे उगवूनी, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, दुरितात जाळे उगवूनी, दुरितात जाळे उगवूनी, आठवीन पाय समाधान वच, आठवीन पाय समाधान वच, आठवीन पाय समाधान वच, आठवीन पाय समाधान एक वेळ करी या दुःखा वेगळी. तो जीव आतमध्ये असताना देवाला विनवणी करतोय की या दुःखातून मला काय कर, बाजूला कर. परंतु बाहेर आल्यावर देवाला दिलेलं वचन बोलणारा हा जीव त्याला मायेचा स्पर्श होतो. पण जी नाळ देवाची आणि जीवाची तिथं तुटते तीच नाळ जोडण्यासाठी संत येत असतात. तीच नाळ जोडून देण्यासाठी संतांचा अवतार होत असतो. मग संत करतात काय तर पहा ना, आम्ही काय म्हटलं की हा फार काय सुखाचा नाहीये, फार दुःखाचा आहे. कारण ज्याचं मूळच कसं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार जो दुःखाचा आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळण, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन. म्हणजे आम्हाला माहिती हा दुःखाचा आहे, आम्हाला ज्ञात याचं मूळ पण दुःखाचं आहे. पण दुःखाच्या असणाऱ्या संसारातून सुखाच्या असणाऱ्या परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग जर कोण दाखवत असेल तर ते म्हणजे असतात संत. तर संत करतात काय पहा, आमच्यासारखा सर्वसामान्य जीव देवाची भक्ती कसा करतो, जसं जग चालेल तसं जगाच्या प्रवाहासोबत जातो. जग हात जोडतं म्हणून आम्ही पण हात जोडतो, बरोबर. जग देवाच्या पाया पडतं म्हणून आम्ही पण पाया पडतो. परंतु कोणत्या देवाच्या पाया पडावं, देव कोणता खरा हे दाखवून देण्याचं काम संत करतात. बाबा तू कोण आहे, मी तो वासुदेव तत्वता आणि कळू येईल विचारित. आपण स्वतः भगवंताचे अंश आहोत हे दाखवणारे जर कोण असेल तर ते असतात संत. का रे हिंडता रानो राणी पुसा संताशी जाऊन. आम्ही सगळीकडे फिरतोय, मला देव हवाय, मला देवाची प्राप्ती हवी आहे, मला देवाला जाणायचं आहे, मला देवाला अनुभवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर कुठं जाणायच्या असतील तर संतांचं सांगणं, कुठेही फिरत बसू नका, संतांकडे जा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु तो फार लांब नाहीये. महावैष्णव ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्पृहे अहर्निशी ते वस्तू गावी. माऊलींचं म्हणणं आहे तो कुठं आहे, हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखासी आरमण की भ्रांती सिकामो विषयावर. जर माऊलींचं म्हणणं आहे तर हृदयात आहे. माऊलीच नाही बरं, जनाबाई महाराज सुद्धा फार सुंदर सांगतात, देव आहे देव आहे देव आहे, देव आहे देव आहे देव आहे. देव आहे देव आहे देव
मंदिरी म्हणजे जनाबाई महाराजांचं सुद्धा म्हणणं आहे तो कुठं आहे? हृदयात आहे. संतांचं सांगणं आहे तो हृदयात आहे. म्हणून तर माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणते जवळ असणारा देवाला पाहण्यासाठी व्यर्थ हिंडत बसू नका. अभंगाचं पहिलं चरण. देव देव म्हणून काही देव देव म्हणून काय हिंडाचे, देव देव म्हणून काय हिंडाचे, देव देव म्हणून काही देव देव म्हणून काय हिंडाचे, देव देव म्हणून काय हिंडाचे. देवाने नसी मुळकार, देवाने मुळकार, देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही रूप देवा नाही नाम. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसे, निज देवने नसे मुळी कोण. माऊली म्हणतात हे जग देव देव म्हणून व्यर्थ फिरतंय, पण निज म्हणजे जवळ असणाऱ्या देवाला जाण्याला कोणीही तयार नाही. तो जवळच आहे, पण जवळ असणाऱ्या देवाला आज आम्ही अनुभवायला तयार नाही. पाहायला गेले तर आज रामनवमी आहे. काय आहे? रामनवमी. आमच्यासाठी रामाचं अस्तित्व फक्त अयोध्येपुरतंच का मर्यादित आहे? राम तर सगळीकडे ज्ञान देव पाट, हरी हा वैकुंठन भरला घनदाट. जर राम सगळीकडे, अयोध्या म्हणजे आस्थेचं ठिकाण आहे, पण अयोध्येला सोडूनही या ब्रह्मांडाचा नायक सगळीकडे भरून उरलाय. विठ्ठल जळी सळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो व्यापकला. काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतात पा लाजले गे माया तकवणे ओवाळून, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपा. सगळीकडे आहे तो. तुमच्या आमच्यामध्ये असणाराही तोच आहे. मग सगळीकडे असणारा राम आम्ही बघत नाही, तो राम आम्हाला पाहायचा आहे. आणि माऊलींनाही तोच राम आम्हाला दाखवून द्यायचा आहे. पाहायला विचार करायला गेले तर माझे संत नामदेवराय, ज्यांच्या ताटातही देव जेवत होता. काही शुद्ध भाव असेल नामदेवाचा. ज्यांच्या ताटातही देवाने जेवावं, ज्यांच्या कीर्तनातही देवाने नाचावं, एवढा शुद्ध असणारा नामदेवाचा भाव, तरीही नामदेवाला देव कळाला नाही. हा, देव ज्यांच्या कीर्तनात येऊन नाचत होता त्या नामदेवालाही देव कळाला नाही. हे म्हणणं कसं आहे? सगळ्यांना खटकणार आहे, पण हे मी नाही, स्वतः गोरोबा काका कोणाला म्हटले होते? नामदेवाला म्हटले होते, देव जरी तुझ्या कीर्तनात नाचत असला नामा, तरी तुझं मडकं कसं आहे? कच्च आहे. शेवटी पांडुरंग परमात्माला स्वतःला सांगावं लागलं, अरे नामा, तू फक्त मला मूर्तीपुरतं मर्यादित ठेवलंयस. मी फक्त मूर्तीपुरतं नाही आहे, मी अनंत आहे, मी अखंड आहे, मी सगळीकडे अमर्यादित आहे. एका छोट्या गोष्टीसाठी मी व्यापल एवढं छोटा मी नाहीये. आणि तुला जर सगळीकडचं मी जाणायचं असेल तर जीवनात तुझ्या विसोबा खेचरांकडे तुला जावं लागेल. आणि ज्यावेळेस विसोबा खेचर माझ्या नामदेवांच्या आयुष्यात आले त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, नामा मने निकी दावियली सोय, न विसंबे पाय खेचराचे. आणि ज्या वेळेस श्री गुरूंची प्राप्ती नामदेवरायांच्या आयुष्यात झाली तेव्हा तेच नामदेवराय आहेत जे नामदेवराय विसोबा खेचरांना शरण जाण्याच्या आधी देवाची तुपाची रोटी कुत्र्याने नेली म्हणून हाड हाड म्हणणारे नामदेवराय, श्री गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर त्याच कुत्र्याला तुपाची रोटी घेऊन मागे पळणारे तेच नामदेवराय. म्हणजे हा फरक आहे. आम्ही जर मूर्तीपुरता देव जर मर्यादित ठेवला तर आम्हाला फक्त मूर्तीतच बघावा लागेल, पण तो सगळीकडे आहे. हे घेऊन तू पाची वाटे, नामा लागे स्वाना पाटे, हाती घेऊन तू पाची वाटे, हाती घेऊन तू पाची वाटे, काकाचे
गेलं तर नामदेवरायांचा आधीचा भाव कसा होता, नंतरचा भाव कसा होता, याच्याही पलीकडे जाऊन पहा. जे चांगदेव महाराज किती वर्ष जगले? 1400 वर्ष जगले. कशाच्या साधनेवर? तपाच्या साधनेवर, योगाच्या साधनेवर. एवढे असणारे चांगदेव महाराज ज्यांच्याकडे कितीतरी 64 कलेचं ज्ञान होतं, 23 विद्या ज्यांना प्राप्त होत्या, असे असणारे चांगदेव महाराज 1400 वर्ष राहूनही कोरडेच राहिले असं का म्हटलं गेलं? कारण 1400 वर्षामध्ये सगळीकडे भरलेला देव त्यांना समजला नाही आणि तोच देव दाखवून देण्यासाठी 8 वर्षाच्या मुक्ताईला जीवनात यावं लागलं. आमचीही तीच अवस्था आहे. मुळातच देवाचं वास्तव्य, देवाचं अस्तित्व आणि देवाचं रूप असं आहे की रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही. आम्ही म्हणतो माझा पांडुरंग परमात्मा सावळा आहे आणि ज्याला निर्गुण निराकार देव कळला त्याला कळेल देवाला कोणताही रंग नाही, देवाला कोणत्याही प्रकारचं रूप नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या विश्वाच्या बाजारामध्ये, या भारताच्या नगरीमध्ये 33 कोटी देवांची परंपरा आहे. प्रत्येक देवाला त्याचं असं स्पेसिफिक असं काय सगुण रूप प्राप्त आहे. परंतु एकदा का आम्हाला आमचं आत्मस्वरूप कळालं, एकदा का आम्ही आमच्या चित्ताच्या ठिकाणी जाग झालं, संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आम्ही चाललो ना तर आम्हाला कळेल ह्या सगळ्या रूपाच्या पाठीमागे जो एक आहे तो एकच आहे. ही फक्त काय रूप आहेत, पण या रूपाच्या पाठीमागे जे चैतन्य आहे ते चैतन्य एकच आहे. जे चैतन्य तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. विठ्ठल हो, पण ते जाणून घेण्यासाठी अंतःकरणाची स्थितीला संन्यासी करावं लागतं. काय करावं लागतं? अंतःकरणाची वृत्ती संन्यासी करावी लागते, तेव्हाच तो कळतो, अन्यथा कळत नाही. मग संन्यासी व्हायचं म्हणजे भगवी कपडे घालून हिमालयात जायचं का? मग आम्ही सगळे हिमालयात गेलो, संसार कोण करणार? या जगाचं राडगाडगं कसं चालणार? संन्यास घ्यायचा म्हणजे मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो जाण संन्यासी निरंतर. मी माझं सगळं विसरलं पाहिजे. अंतःकरणाच्या ठिकाणी जर षटविकार जर निघून गेले ना तर तो माणूस संन्यासी आहे, त्याचं अंतःकरण संन्यासी आहे. आणि भगवंताला ज्याचं अंतःकरण संन्यासी आहे तोच व्यक्ती लागतो. जो व्यक्ती भगवी कपडे घालून संन्यास घेतो तो व्यक्ती देवाला लागत नाही. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी त्यानं खऱ्या अर्थाने काम क्रोधाच्या ठिकाणी काम क्रोध बंदी खारी तुका म्हणे दिले लोणी, इंद्रियाचे धरी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले लोणी, इंद्रियाचे धरी सगळ्या गोष्टींचा जर आम्ही संन्यास घेतला ना तर तो भगवान परमात्मा आमच्यापासून लाभ नाही. जेव्हा आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी दूर होऊन जिथे शुद्ध असा भाव निर्माण होईल ना तेव्हा आपलं अंतःकरण गोकुळापेक्षा कमी नाही, आपलं अंतःकरण अयोध्येपेक्षाही कमी नाही. परंतु पहा ना, श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत न राहता गोकुळातच का राहिला बरं? कारण मथुरेत पाप आहे. मथुरेत पाप आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यानं आपलं बालपण जर कुठं काढलं असेल तर गोकुळात काढलं. मग गोकुळ का काढलं? तर गोकुळात प्रेम आहे, गोकुळात भाव आहे. आणि मला वाटतं तेच आमचं अंतःकरण गोकुळ आहे. ज्या अंतःकरणाचा शुद्ध असा भाव असेल तर, नाही तर मथुरेपेक्षाही कमी नाही. आजही आमचं हृदय हे अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आल्यानंतर जो आनंद व्यक्त केला गेला तो आनंद ही आज आमच्या हृदयात असेल तर ते हृदय अयोध्येपेक्षा कमी नाही. फक्त तो आनंद तिथे निर्माण झाला पाहिजे. अयोध्या नगरात गेल्यानंतर कडला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी भौतिक आहेत, पण अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी अवध नगरी ही शाश्वत आहे. विठ्ठल
षटविकार मेले, आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. तर ती आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर माणसाची जी स्थिती होते ती स्थिती आज प्रभू रामचंद्र जन्माला आल्यानंतर व्हायला हवी. तर ती स्थिती काय? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आमची अवस्था अशी व्हायला पाहिजे ना की आम्ही त्या रामनामात तल्लीन होऊन जायला पाहिजे. त्या रामनामात इतका आनंद आम्ही शोधला पाहिजे, त्याच्यामध्ये विलीन होऊन गेलं पाहिजे. रामाशिवाय काही दिसलंच नाही पाहिजे, रामाशिवाय काही उमगलंच नाही पाहिजे. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो कोठा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. एकानी नाही भोगुदाता, एकानी नाही भोगुदाता, असो कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. जयिता विजय भोगुदाता, जयिता विजय भोगुदाता, असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. अशी आमची अवस्था पाहिजे. आम्ही या देहाला आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. आमच्या देहाची स्थिती अशी असावी ना की आम्ही देहाला असताना विदेही आमची अवस्था असावी, जशी तुकोबांची होते की नाही. जगाचा बाप ज्यावेळेस म्हणजे तुकोबारांना न्यायला आला त्यावेळेस तुकोबांची स्थिती काय होती? ती स्थिती जिवंतपणे ही आज आम्हाला होते, पण त्यासाठी आहे ना त्याच्यामध्ये तेवढं विलीन होऊन जावं लागतं, त्यासाठी त्यात दंग होऊन जावं लागतं. एकदा का दंग होऊन गेलं की नाचे टाळी पिटी प्रेम अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जनन भोळे भाविक हरिजन. म्हणजे तुकोबराय सांगतात एकदा का त्या स्वस्वरूपाला तू जाणलास तर तेव्हा तुझी स्थिती काय होते? तू नाचतो, टाळ्या वाजवतोस, एवढंच नाही धरणीवर लोळू काय करतोस? आनंद व्यक्त करतोस. तुकोबराय एका अभंगा सांगतात पहा, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. हा आनंद केव्हा प्राप्त होतो? जेव्हा आम्ही त्या निर्गुण निराकार परमात्म्याला जाणतो. आता निर्गुण आणि सगुण यात काय फरक आहे का? सगुण रूपात आणि निर्गुण रूपात काय फरक आहे? फरक एकच आहे. सगुण म्हणजे डोळ्यांना दिसणारा आणि निर्गुण म्हणजे डोळे झाकूनही दिसणारा. हा सगुण आणि निर्गुणातला फरक आहे. याचा अर्थ असा नाही की सगुणाची भक्ती केल्यानंतर निर्गुणाची दोन्हीची भक्ती सारखीच आहे आणि दोन्हीच्याही भक्तीला भाव लागतो. आम्हाला सगुण रूपातला देव ओळखता येईना, निर्गुण रूपातला देव जाणं फार कठीण आहे. बरं, माणसामध्ये असणाऱ्या देवाला पाहण्याची वृत्ती आज कलियुगा माझी नाही. तर मला वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही जगाला देव सांगतो, पण कलियुगा माझी माणसातला माणूस कळेना झाला. देव फार लांबची गोष्ट आहे. विठ्ठल हो, पण जर सार काय असेल सार, तर ते निर्गुण सार आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार. जर सार काय असेल तर ते निर्गुण. असं म्हणतात ना, मन थोणी नवणीता तैसे घे अनंता आणि वाया व्यर्थ कथा. आम्ही ताक घुसळतो खाली राहतं ते असार आणि वर येतं ते, आणि खऱ्या अर्थाने आम्हाला घुसळायचं आहे. मग काय घुसळायचं आहे? तर जे आमच्याकडे तत्व आहे, जे आमच्याकडे ज्ञान आहे ते घुसळायचं आहे. आणि ते जर घुसळलं तर काय होईल? खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आम्हाला कळेल आणि असार बाजूला राहील. विठ्ठल आणि त्या जर साराची प्राप्ती आम्हाला झाली तर आमची दृष्टी अशी होते, जनावनात तो परमात्मा दिसू लागतो. मग आम्हाला कळतं त्याला कोणतंही गाव नाही, कोणतंही नाव नाही, कोणतंही रूप नाही. अभंगाचं दुसरं चरण. देवाना हे रूप, देवाना ही नाम, देवाना ही रूप, देवाना ही नाम, देवना हे रूप, देवना हे नाम, देवना हे रूप, देवना हे नाम.
कोठे काही देवा नाही गावा कोठे काही देवा नाही गावा देवा नाही गावा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही म्हणजे महाविष्णू दंडोबराय म्हणतात देवाला कोणतंही गाव नाही. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पंढरपुरता मर्यादित नाहीये. श्रीकृष्ण परमात्मा वृंदावन पुरता मर्यादित नाहीये. प्रभू रामचंद्र फक्त अवध नगरापुरते मर्यादित नाहीये. तर ते कसे आहेत व्यापक आहेत सगळीकडे अमर्यादित आहेत. त्यांचं नाव फक्त राम नाहीये त्यांचं नाव फक्त कृष्ण नाही आहे त्यांचं नाव फक्त विठ्ठल नाही ही नावं तर देहाला दिलेली आहेत. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. अहो तो अनंत युगाचा आत्माराम आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. पंढरपूर म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून तर चैतन्य आहे तेव्हापासूनचा तो अनंत युगाचा आत्माराम आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या ज्या कथा आहेत ना त्या कथेला अनुसरून आम्हाला कथेच्या डीपमध्ये जाता आलं पाहिजे खोलपर्यंत जाता आलं पाहिजे. आणि परमार्थ हा मुळाचाच असतो विठ्ठल. आणि ही स्थिती आमचीच नाही बरं संतांची सुद्धा ही स्थिती पहिल्यांदा संतांची सुद्धा हीच स्थिती पहिल्यांदा जशी माझ्या नामदेवाची पहिली स्थिती काय होती गुरूंना शरण जाण्याच्या आधी नामदेवाला फक्त मूर्तीपुरता देव माहिती होता. निळोबरायांच्या आयुष्यातही तेच. आता निळोबरायांचं आयुष्य म्हणजे आपल्यासारखं सर्वसामान्य जीवाप्रमाणे भक्ती कर. पण एके दिवशी झालं काय फार सुंदर दृष्टांत आहे बरं. निळोबरायांचा अधिकार स्पष्ट होतो. माझे निळोबराय तुम्हा आम्हासारखे सर्वसामान्य भक्ती करत परंतु एके दिवशी देहू गावला गेल्यानंतर तुकोबरायांचे पुत्र असणारे नारायण बाबा यांच्या मुखातून निळोबरायांच्या कानावर तुकोबांची महती पडली. अशी तशी नाही पडली. काय पडली तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. म्हणजे तुकोबांच्या नावाचा अधिकार माझ्या निळोबरायांना काय दिला नारायण बाबाने दाखवून दिला. आता तुकोबांचा अधिकार एवढा छोटा नाही. अहो ते तुकोबा ज्या तुकोबांच्या भक्तीच्या सामर्थ्यावर आणि विचारांच्या संपत्तीवर त्या आदिमाया आदिशक्तीला 13 दिवस इंद्रायणीच्या पाण्यामध्ये गाथा घेऊन बसावं लागलं. त्या तुकोबांचा अधिकार निळोबरायांना नारायण बाबा सांगतात. आणि तेव्हा निळोबांची स्थिती काय झाली माहिती का देहीच विधेही भोगू दशा. निळोबांची ती स्थिती झाली. अजून गुरुला पाहिलेलं नाहीये अजून सद्गुरूला पाहिलेलं नाही. आणि तो गुरु जो 25 वर्षापूर्वी वैकुंठाला गेलाय काय स्थिती असेल निळोबांची. तरी पण निळोबरायांची स्थिती आता अशी होती की त्यांचं चित्त त्यांचं अंतकरण त्यांचं मन आणि त्यांच्या शरीराचा हरेक रोमांच फक्त तुकोबांचा धावा करत होता. माझ्या जीवनातही तुकोबांसारखा गुरु यावा माझ्या जीवनातही तुकोबांसारखा सद्गुरू यावा आणि माझ्या जीवनाचा यथोचित असा उद्धार व्हावा ही भावना निळोबरायांची अंगी काय झाली निर्माण झाली. आणि निळोबरायांनी अधिष्ठान म्हटलं. असं अधिष्ठान म्हटलं की ते अधिष्ठान बघून जगाच्या बाप्पाला कळवळ आला. विश्वाच्या मालकाला दया आली. विश्वाचा मालक निळोबरायांच्या दारात उभा आहे. तरी पण निळोबरायांचा अधिकार एवढा मोठा की जगाचा बाप दारात उभा आहे. तरी पण निळोबराय म्हणतात एथ तुझं लागे बोलाविले कोणी बोलाविले कोणी येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थीला कोणी प्रार्थीला वाटोने
असे का देवाला प्रश्न विचारायचा हे अधिकार निळोबारायांकडे. मी तुला अडवलं नाहीये, मी तुझी प्रार्थना केली नाहीये, मी तुला बोलवलंही नाहीये, तरी तू बिना प्रार्थना करता का आलास? आता ज्या देवाची प्राप्ती करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे त्याच गुरूंच्या भेटीसाठी मांडलेलं अधिष्ठान जगाच्या बापानं तिथं येऊ नये निळोबारायांनी नाकारावं. निळा म्हणे आम्ही नोळुकेची देवा, तुकोबाचा धावा करीत असे. तुला मी ओळखत नाही, मी फक्त तुकोबाचा धावा करतोय. आणि तुकोबांचा धावा केल्यानंतर तुकोबांना वैकुंठावरून निळोबारायांसाठी यावं लागलं. का माहिती का? संतांना जनाचा नेहमी कळवळा होतो. बुडते हे जन न देख विडवण येतो कळवळा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी तुकोबारा निळोबारायांसाठी वैकुंठावरून आले. आणि वैकुंठावरून आल्यानंतर निळोबारायांना काय केलं? खऱ्या अर्थाने अनुग्रहित केलं, स्वस्वरूपाची प्राप्ती करून दिली. आणि निळोबाराय फुटफुटले. बरवे झाले ना आत्मा राम हृदय आले. कोणामुळे आत्मा राम हृदय आले? तर सद्गुरूने कृपा केली. वस्तू डोळा पै दाविली, का वस्तू दाखवली गेली? तर सद्गुरूने कृपा केली. आनंदी आनंद काय? तर सद्गुरूने कृपा केली. पहावे तिकडे गोविंद का दिसला? तर सद्गुरूने कृपा केली. म्हणजे निळोबारायांच्या जीवनातही अशा गोष्टी घडल्या, त्याही आमच्या जीवनात रोज घडत असतात. आम्ही तीच भक्ती करतो, पण आम्हाला ही निळोबारायांसारखं जर आत्मरामाला जाणायचं असेल, खऱ्या रामाला जाणायचं असेल, शाश्वत स्वरूपाच्या रामाला ओळखायचं असेल, तर जीवनात निळोबारायांसारखी प्रचिती यावी लागते. विठ्ठल निळोबारायांच्या जीवनात सद्गुरू आले माहिती का? निळोबारायांनी तेवढ्या आर्ततेने धावा केलता म्हणून आले, उगाच आले नाही. आमच्याही अंतःकरणामध्ये तेवढा शुद्ध असा भाव असावा देवाप्रती, गुरुप्रती. आमच्याही जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नामदेवांचा उद्धार झाला, ज्ञानवांचा उद्धार झाला, निळोबारायांचा उद्धार झाला, 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाचा उद्धार झाला. मग आमचा का होणार नाही? जवळ असणाऱ्या आमच्या सौतोबांचा उद्धार झाला, कुर्मदासांचा उद्धार झाला. आमचाही उद्धार होणार, पण कशाच्या नामावर होणार? कशाच्या जोरावर होणार? तर नामाच्या जोरावर होणार. हनुमंतराय वानर कुळा जन्माला आले, पण तरले का तरले? तर प्रभू रामचंद्रांच्या नामाने तरले. आमचं हे अंतकरण प्रभू रामचंद्रांच्या नामात तल्लीन व्हायला हवं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम. जय जय राम. हो, एवढं भगवंताच्या नामामध्ये तल्लीन व्हावं लागतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आमची ती भक्तीची वाट आहे. अन्यथा जे चालू आहे ते खऱ्या अर्थाने सांगू परमार्थाचा बाजार चालू आहे. भक्ती जी असते ना ती फक्त अंतकरणाच्या ठिकाणी आणि देवाशी कनेक्ट असते. इतरत्र भक्ती नाही. इतरत्र ज्या गोष्टी आहेत त्या भक्तीच्या साधना आहेत. आम्हालाही वाटत असेल आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आम्हालाही वाटत असेल आमचं जीवन तरावं, आमच्या जीवनाचा कल्याण व्हावा, तर या सगळ्यासाठी लागतं ते अध्यात्म, या सगळ्यासाठी लागतो तो परमार्थ. विठ्ठल कारण परमार्थात जे सुख आहे, जे सुख अध्यात्मात आहे ते इतर ठिकाणी नाही.
आता सुखाची व्याख्या बऱ्याच जणांनी केली. मुळातच माणूस नावाचा प्राणी असा आहे ना, अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त सुखाच्या शोधात असतो की नाही. मला सांगा, असा एक तरी आहे का ज्याला वाटतं मला दुःख व्हावं, मज लागी दुःख व्हावे, ऐसा कोरीनं असा कोणीही दिसणार नाही, असा कोणीही बोलणार नाही की ज्याला दुःख हवंय. आम्हाला सगळ्यांना सुख हवंय, सुखाची प्राप्ती हवी आहे, पण दुःख या गोष्टीच आहे की सुखच आम्हाला कळलं नाही. ज्या सुखाच्या शोधात माणूस आहे त्या माणसाला सुखाची व्याख्या कळाली नाही. तीच व्याख्या अर्जुनाला कळाली नाही. अर्जुनाने हाच प्रश्न कृष्णाला केला, हे कृष्णा, सुखाची व्याख्या काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी सुखासाठी चालू आहेत. तर त्यावेळेस देवाने उत्तर दिलं, किंबहुना सो हे जीवा आत्म्याचे लाहे ते जे होय तया नाम सुख. आत्म्याचं आणि जीवाचं जे ऐक्य होतं, जिथं शिवाचं आणि जीवाचं मिलन होतं ना, ते मिलन म्हणजे खऱ्या अर्थाने सुखाची व्याख्या. आम्हालाही ते सुख प्राप्त करायचं आहे, आम्हालाही तोच आनंद प्राप्त करायचा आहे. आणि हा आनंद फक्त आणि फक्त परमार्थाच्या ठिकाणी आहे, परमात्म्याच्या चरणी आहे. इतरत्र हा आनंद मिळत नाही, विकतही मिळत नाही, कितीही पैसे देऊन मिळणार. इतर सगळ्या गोष्टी खरेदी करता येतात, पण जगताच्या बाजारामध्ये ब्रह्मानंद विकत मिळत नाही. विठ्ठल ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी मिरेसारखी स्थिती आमच्या अंगामध्ये लागते. अहो, राजाची कन्या ती, पण अंतकरणाची स्थिती लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परत. राजाची कन्या आहे, पण अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नाही, कोणत्याही प्रकारचं भय नाही, कोणत्याही प्रकारची शंका नाही. तिच्या अंतकरणात हा भावच निर्माण झाला नाही, मी राजाची कन्या कृष्ण नामात वेड होऊन नाचू कसं. तिची स्थिती एकच, नाचुंगी 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 नाचुंगे नाचुंगी 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 नाचुंगे मैं तो हरि गुण गावत नाचुंगे नाचुंगी 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 नाचुंगे नाचुंगी 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 नाचुंगे मैं तो हरि गुण गावत नाचुंगे नाचुंगी 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 नाचुंगे मैं तो हरि गुण गाऊंगी, मैं तो हरि गुण गाऊंगी. नाचुंगी 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 मैं तो हरि गुण गावत. त्या मीरेची स्थिती आहे, गोकुळातल्या गोपिकांची जी स्थिती आहे ती आज आमची असायला पाहिजे. काय होती हो त्यांची स्थिती? कडेवर घागर आहे का डोक्यावर घागर आहे काही कळत नाही, पुढे सासरा आहे का पुढे सासरा आहे काही कळत नाही. ज्याच्या त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कृष्ण दिसत होता. कोणी एक भुलली नारी, 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 कोणी एक भुलली नारी. विकता गोरस घ्या म्हणे हरी. ही स्थिती कोणाची होती? गोकुळातल्या गोपिकांची. आम्हाला ही गोकुळातल्या गोपिकाच व्हायचं आहे, त्यांच्यासारखी स्थिती आमची पाहिजे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, ही स्थिती आमच्या मनाची पाहिजे. एकनाथ बाबांनी सुंदर लिहून ठेवलं माहिती का गोपिकांबद्दल. त्यांची जी स्थिती आहे ती काय स्थिती आहे? हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त, हरी माझे हरिले चित्त, हरी माझे हरिले चित्त, हरी
देवाची अवस्था आहे आणि आमची ही अवस्था तीच व्हायला पाहिजे. तर श्रीकृष्ण परमात्मा लांब नाही, गोकुळ ही लांब नाही, गोकुळातला आनंद ही दूर नाही, पण त्यासाठी आमच्या अंतःकरणाची स्थिती तशी पाहिजे. कारण सगळा परमार्थ, सगळं अध्यात्म हे मनावर डिपेंड आहे, मनावर अवलंबून आहे. तुमच्या मनाची एकाग्रता असेल, मनाची शुद्धता असेल, मनाची पावित्र्यता असेल, तर जगाच्या पाठीवर काय म्हणतात त्याला, असा परमार्थ आपल्यासारखा कोणीच करू शकत नाही. पण तो उच्च कोटीचा परमार्थ करण्यासाठी तितकी मनाची स्थिती लागते. कारण जसं असं म्हणतात, मनाच्या पलीकडे बुद्धी असते, बुद्धीच्या पलीकडे आत्मा असतो, आत्म्याच्या पलीकडे परमात्मा असतो. त्याच परमात्म्याला आपलं करायचं असेल, मन आणि बुद्धीचं काय लागतं, निश्चयता आणि एकाग्रता लागतं. कारण बुद्धी कशी आहे, माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एक केशवराजे सकळ, हे बुद्धीचं वैभव आहे. आणि मनाची एकाग्रता, दोन्ही गोष्टी देवासाठी लागतात बरं. कारण बुद्धीचे निश्चय असेल, मनाची एकाग्रता नसेल, आणि मनाची एकाग्रता असेल, बुद्धीचा निश्चय नसेल, तर या सगळ्या गोष्टी होत नाहीत. विठ्ठल. मग आम्ही आमच्या बुद्धीचा निश्चय केला पाहिजे की मला या देवाबद्दल काय करायचं, या देवाबद्दल मी काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कारण जगाच्या बाजारामध्ये जशी माणसांची संख्या वाढली, तशी आमच्यामुळे देवाची संख्या पण वाढली आणि खरा देव बाजूला राहिला. ज्या दगडाला आम्ही सेंदूर लावतो, त्या दगडाचा आम्ही देव करतो. तुकोबांना हा देवच मान्य नाही. सेंदरी हेंदरी देवते ते न पूजी भक्ते. मुळात संतांना असा देवच मान्य नाही, जो आज आम्ही स्वतःच्या हाताने निर्माण केला. जशा देवाच्या संख्येत वाढ झाली, तशी देवांच्या भक्तांच्याही संख्येत वाढ झाली. मग तुकोबांना सांगायचं, आपला असा एक देव करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते ने विना जीवा सुख होईल. आपुला तू देव एक करून घ्यावा, आपुला तू देव एक करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणवीन जीवा सुख नव्हे, देणवीन जीवा सुख नव्हे, एरती माईक तुकाची जननी, एरती माईक तुकाची जननी, देणवीन जीवा सुख नव्हे, देणवीन जीव सुख नव्हे, एरती माईक तुकाची जननी, एरती माईक तुकाची जननी. तुकोबांचं सांगणं आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख न. हे आपला असा एक देव करण्याची आपल्याला नितांत अशी गरज आहे. कारण आम्ही एवढे मोठे झालो की साक्षात आम्ही देवाला सुद्धा वार वाटून दिले की नाही. आम्हाला एका दिवशी 33 कोटी देवाची भक्ती होईना झाली, म्हणून आम्ही काय केलं, देवाला वारच वाटून दिले. आमच्याकडे सोमवार आले की कोणत्या देवाची भक्ती करता बरं? तुमच्याकडे कोणत्या देवाची भक्ती करतात? शिव भोळा चक्रवर्ती. आमच्याकडे पण त्याच देवाची भक्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. रावण सुद्धा भगवान महादेवांचा फार मोठा भक्त होता बरं. सतत तो म्हणायचा, काय म्हणायचं माहिती का, जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले गलेव लंब लंबितांबुजंग तुंग मालिका डमड 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 निनाद डमर्वय चकार चंड तांडवं तांडवं शिव. भगवान महादेवाची पूजा आम्ही कधी करतो? सोमवारी करतो. सोमवार झाल्यानंतर परत मंगळवार येतो आणि आम्हाला महादेवाची आठवण राहत. मग सोमवारी कोण येतं आमच्याकडं? ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनोते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती है श्रीकंठ कुटुंबिनी भोरे कुटुंबिनी भोरे
सुते रम्य कपर्दिनी शैल सुते रम्य कपर्दिनी शैल सुते. मंगळवार आलं की आई राजा उध उध. परत बुधवार येतो आईची आठवण. बुधवार आलं की एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि एकाचे काम नाही. आता परत दुसऱ्या देवाचं बुधवारी काहीच काम नाही. बुधवारी एकाच देवाचं काम ते म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं काम. परत गुरुवार येतो. सोमवारच्या देवाचं ज्ञात नाही. मंगळवारची आई पण आठवत नाही. बुधवारचा विठोबा पण आठवत नाही. गुरुवार आल्यावर दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ताची भक्ती करतो. अलीकडे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुवार आला की आम्हाला दत्ताची आठवण येते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची आठवण येते. शुक्रवार आले की सगळे विसरले. शुक्रवार आले की परत आई अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दानाला कोणी त्रिविध तापाची करोनी धाडणी भक्ता लागी पावसी नवलाई. आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन. हो परत शुक्रवार आला की परत आई डबल रिझर्वेशन आहे. एकदा मंगळवार एकदा आमच्याकडे महिलांना अर्धा असते 50-50%. तसं देवीला पण 50% आहे. मंगळवारी लक्ष्मी असते का आई कोणती असते अंबाबाई असते का लक्ष्मी असते सगळे एकच आहेत. पण आम्ही काय केलं शुक्रवारी हिला आणि मंगळवारी दोघी पण रुसायला नको. परत शनिवार आणि शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजडा गाव्या सुखटा. रविवार आला की सगळे इसरते आम्हाला आमचं कुलदैवत आठवतं. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगर वारी सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. दिवसाचे हे 7 देव. मला सांगा या 7 पैकी तुमचा कोणता? या 7 पैकी असा कुठला आहे ज्याच्यावर आमचं नितांत प्रेम आहे? म्हणून तर तुकोबरा म्हणतात ना आपला असा एक देव करा ज्या देवावर आमची निष्ठा असावी ज्या देवावर आमचा भाव असावा. कारण तोच देव आम्हाला सुखाची प्राप्ती करून देतो. आणि माऊलींचं म्हणणं आहे खरा एकच देव आहे तो म्हणजे आत्मदेव. आणि त्याच आत्मदेवाला भजायला माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणात देव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा
इथं सेवा ज्यावेळेस आम्ही आत्मदेवाला भजतो तेव्हा आमची स्थिती होते देवा नाही रूपन देवा नाही नाम देवा नाही गाव त्यासाठी आत्मदेवाचे काय करावं लागेल मला भजन करावं लागेल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो आता देवाने दिलेले सुंदर असे हात वर घ्यायचे पांडुरंग परमात्म्याच्या नावाचं चिंतन विठोबा रखुमाई ज्ञानोबरायांचा हा भंग आता माऊलींची दूरदृष्टी एवढी लांब आहे की त्याच्यासाठी शब्दसागरही आपल्याकडे कमी आहे माऊलींच्या एका शब्दामागे ब्रह्मांड फिरून येण्याची ताकद आहे एवढा माऊलींचा एक शब्द मोठा आहे आणि त्या एका शब्दाला गवसणी घालणे इतकं ज्ञान प्रत्येकाकडे शास्त्रात आहे पण तेवढं ज्ञान अवगत करण्यासाठी मला वाटतं माऊलीचा एक शब्द म्हणजे समुद्रापेक्षाही त्याचं ज्ञान गहन आहे आणि म्हणून नेहमी माऊलींच्या भंग अवघड असतात बरं पण यथोचित यथावकाश सोडवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर आज आपल्या चिंचोली या गावामध्ये सुंदर अशा सप्त्याचं नियोजन सुंदर अशी शिस्त जी कुठेही पाहायला मिळत नाही सुंदर असं नियोजन आणि एवढ्या ज्ञानी सन्माननीय आणि आदरणीय व्यक्तींसमोर मला बोलायला मिळालं माझं सौभाग्य कारण तुमच्यासारख्या ज्ञानी माणसांसमोर बोलणं खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर माझ्यासाठी ही एक मोठी पर्वणी आहे आमचे गुरुवर्य लोंढे महाराज असतील ज्यांच्या ज्ञानाच्या समोर माझं ज्ञान काहीच नाहीये त्यांचा एवढा अभ्यास आहे शास्त्रांचा कोणताही अभंग कधीही विचारा त्यांचं काय असं पूर्ण त्यांच्याकडे एवढं ज्ञानाचा सागर आहे परंतु त्यांच्या समोर उभारून आज मला तुम्हा सर्वांसमोर बोलायची संधी प्राप्त झाली म्हणजे ही माझ्यासाठी सोन्याहून पिवळी अशी आजची संधी होती तर चिंचोलीकर तुम्हा सर्वांचं खरा मनापासून मी आभार व्यक्त करते कारण एवढं मन लावून आणि एवढ्या शांततेने कीर्तन ऐकणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे कुठेही कीर्तनाला जा पहिल्यांदा सांगावं लागतं लय वेळ घेत नाही 1 तास घेते हे आधी सांगावं लागतं का तर त्या लोकांची सुरुवातीपासून बडबड चालू असते पण तुम्ही सर्वांनी एवढ्या सुंदर शिस्तीने आनंदाने आणि पूर्णपणे इकडं लक्ष देऊन ऐकलं ना आणि खऱ्या अर्थाने श्रोता हा वक्त्याची ताकद असतो श्रोता जेवढा उत्साही तेवढा वक्त्याचा शब्द उत्साही असतो जेवढ्या श्रोत्याच्या नजरेत धार असते तेवढी वक्त्याच्या शब्दाला धार असते जेवढं तुमच्या चेहऱ्यावर तेज असतं तेवढा माझ्या शब्दाच्या वाटे ते तेज बाहेर पडत असतं म्हणजे श्रोता जेवढा चांगला तेवढा वक्ता चांगला बोलू शकतो मी बोलले यात नवल नाही तुम्ही ऐकलं यात लई नवल आहे त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते यथोचित यथावकाश गेलेला हरेक शब्द पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आणि श्रीगुरूंच्या कृपेने बाहेर पडला बोलता बोलता चुकले असेल तर मायबापाच्या अंतकरणाने मला माफ करा आणि जर काही चांगलं वाटलं असेल तर 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचं जरी आम्ही काय केलं आचरण केलं तर कीर्तनात आजची काय सेवा सार्थकी लागते तर पहा खऱ्या अर्थाने कीर्तन हे एकट्याचं काम नसतं कीर्तनाला रंगवण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेणारे आपले मृदुंग वादक असतील आपले पेटी मास्तर असतील आणि तिन्ही गायनाचार्य आपले लोंढे महाराज असतील त्यानंतर यादव आणि तुमचं भूताष्ट आपले भूताष्टेचे महाराज असतील किंवा यादव महाराज असतील आणि सर्व तुम्ही टाळकरी आणि विशेष या लेकरांचं कौतुक नवनाथ वारकरी शिक्षण संस्था मला सुरुवातीला तिथं ऐकल्यावर जेव्हा म्हटले ना मुली आलेत मला वाटलं खूप मोठ्या असतील पण यांच्याकडे बघून मला आनंद वाटला की एवढ्या बालवयातही हातात टाळ यावा की ज्यांच्या वयातल्या मुलांना अजून टाळही माहिती नाही म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ह्या चिमुकल्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण 1.5-2 तास या वयात उभारणं छोटी गोष्ट नाहीये ते पण टाळ घेऊन आणि यांच्या पावल्या बघून तर आनंद झाला मनाला या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते तुम्हा सर्वांचं विनेकरी असतील सिस्टीम
प्रेम असेल आणि तुम्हा सर्वांचा परत एकदा आभार व्यक्त करते. झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मा